आज आपण एकदम झटपट होणारी मस्त चवीची कुरकुरीत मसूर डाळीची टिक्की करणार आहोत। तर तुम्ही इथे आवाज ऐकू शकता। टिक्की मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि करायला एकदम सोपी आहे। हाय, मी स्मिता। मस्ती पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय पौष्टिक अशा मसूर डाळीपासून मस्त कुरकुरीत टिक्की करणार आहोत। मसूर डाळ पौष्टिक यासाठी की यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, भरपूर फायबर्स असतात। त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी मसूर डाळ खाणं अगदी फायदेशीर आहे। केसांच्या वाढीसाठी, स्किनसाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी मसूर डाळीचं सेवन करणं अगदी फायदेशीर असतं। म्हणूनच आज आपण ही थोडीशी वेगळी अशी रेसिपी करतो आहोत। तर या टिक्क्या करण्यासाठी मेजरिंग कपनी मोजून 1 कपभर मसूर डाळ मी इथे घेतली आहे। तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी घेऊ शकता। डाळ आधी स्वच्छ धुवून घेऊया। धुवून झाल्यावर यामध्ये डाळ बुडेल आणि 1 इंचवर वर राहील इतपत पाणी घालायचं आणि 1 तास डाळ भिजू द्यायची। 1 तासामध्ये डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे। डाळीतलं सगळं पाणी काढून घेऊया। एका चाळणीवर डाळ काढून घेते म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जाईल। कारण 5-10 मिनिट बाजूला ठेवल्यावर डाळीतलं बरंचसं पाणी निघून गेलं आहे। डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मिक्सरमधून हे आपण बारीक फिरवून घेऊया। अजिबात पाणी न घालता मिक्सरमधून मी ही डाळ फिरवून घेतलेली आहे। आता या वाटलेल्या डाळीमध्ये मी अर्धा कप रवा घालते। जाड किंवा बारीक कुठलाही रवा घेऊ शकता। यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा, 1 किसलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चमचाभर किसलेलं आलं, 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि चवीपुरता मीठ घालून या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर 5 मिनिट बाजूला ठेवून देऊ म्हणजे रवा छान फुलेल आणि मिश्रण थोडं घट्ट होईल। 10 मिनिटांनी हाताला थोडंसं तेल लावून घेऊ आणि हातावर एक टिक्की करून घेऊ। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये टिक्की बनवून घ्यायची। मी थोडी गोल आणि पसरट टिक्की बनवून घेते आहे। तर इथे 1 टिक्की तयार आहे। अशाच मी बाकीच्याही टिक्क्या करून घेते। गॅसवर मी एक फ्राय पॅन ठेवला आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता हळूहळू एक टिक्की यावर ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून टिक्की खालच्या बाजूने छान कुरकुरीत व्हायची वाट बघूया। तर साधारण 5-1 मिनिट झाले आहेत। टिक्की उलटवून बघूया। खालच्या बाजूने टिक्की अगदी व्यवस्थित झालेली दिसते। दुसऱ्याही बाजूने टिक्की अशीच होऊ देऊया। तर दुसऱ्याही बाजूने टिक्की अगदी व्यवस्थित फ्राय झाली आहे। मस्त कुरकुरीत झालेली दिसते। टिक्की काढून घेते आणि अशाच बाकीच्याही टिक्क्या करून घेते। 2 चमचे तेलातले 1 चमचाभर तेल उरलं आहे आणि इथे आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत। या संपूर्ण प्रमाणात 12 टिक्क्या होतात। ती 1 टिक्की तुम्हाला दाखवते तर तुम्ही आवाज ऐकू शकता। टिक्की मस्त कुरकुरीत होते आणि चवीलाही खूप छान होते। तर आज आपण केलेली मसूरची टिक्की तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह। धन्यवाद।